सोलापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या प्रभावी आणि स्फूर्तिदायी भाषणानं सभागृह अक्षरशः भारावून गेलं। सोलापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या प्रभावी आणि स्फूर्तिदायी भाषणानं सभागृह अक्षरशः भारावून गेलं। त्यांनी शहराच्या विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडत सर्व सदस्यांना आत्मभान आणि जबाबदारीची जाणीव करून दिली। सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी आपल्या भाषणात सोलापूर मेट्रो सिटीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं सांगत उद्योग वाढीवर भर देण्याची गरज व्यक्त केली। विमानसेवा आणि IT पार्कसारख्या प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी भविष्यातील विकासाची दिशा अधोरेखित केली। मोठी स्वप्न पाहिल्याशिवाय मोठा विकास शक्य नाही असं सांगत त्यांनी धाडसी नियोजनाची भूमिका मांडली। सत्ताधारी आणि विरोधकांनी पक्षभेद विसरून विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र काम करावं असं आवाहन त्यांनी केलं। महापालिका प्रशासनासोबत समन्वय साधून काम करताना कुचराई सहन केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। नागरिकांनी आपल्याला विश्वस्त म्हणून निवडलं आहे या भावनेतून सर्वांनी मिळून शहराच्या प्रगतीसाठी योगदान द्यावं असं आवाहन करत त्यांनी सकारात्मक ऊर्जा निर्माण केली। त्यांच्या भाषणाचं सभागृहात जोरदार स्वागत झालं। 8 नंबर प्रभागाच्या झेडूनला आपण बोलवून त्यांच्या म्हणण्यानुसार जेवढा निधी लागणार आहे तेवढा दिलेला आहे। या उपर जर कमी पडला तर सुधारित ज्यावेळेस बजेट असतं त्यावेळेस आपल्याला तरतूद करता येईल। आपल्या बजेटमध्ये सूचना शिफारसी मग सांगा ना सूचना करा ना तुम्ही प्रश्न उत्तरात एवढा वेळ चाललाय। अहो सभागृह बजेटचा आहे, बजेटचा असतंय सूचना शिफारसी। अहो ते वागत होते, आता आपण त्याच्यात सुधारणा करू नका, तसंच वागायचं। सूचना शिफारसी घ्या, तुम्ही का सुचवा, तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी सुचवताल त्या आपण इन्क्लूड करून घेऊ। तुम्ही 102 नगरसेवकांसाठीच बोलायला लागलाय, त्याच्याबद्दल आमचं मत नाही। अंदाजपत्रक सादर करत असताना भारतीय जनता पार्टीने ह्या जनतेला जो शब्द दिला होता, जे जाहीरनाम्यात आपले विषय मांडले होते, त्या सगळ्या विषयाला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे। जवळपास आम्ही जाहीरनाम्यात जे विषय घेतलेत त्याच्यातल्या 80 ते 85% विषयांना आम्ही या अंदाजपत्रकात तरतूद केली। नाट्यगृह असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल किंवा क्रीडा विषयातला असेल, पिंक टॉयलेट असेल,